निळोबारायांची पालखी आता प्रस्थान झालेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री असतील सभापती राम शिंदे आपल्यासोबत आहेत। तसेच काय सांगाल, आज दिंडी निघालेली आहे, तुम्ही सहभागी झालेला आहात। संत निळोबारायांच्या समाधीपासून ही दिंडी पिंपळनेर ते पंढरपूर निघालेली आहे। राज्याचे माननीय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब उपस्थित आहेत, त्याचबरोबर विद्यमान आमदार दाते सर, अशोक सावंत या ट्रस्टचे अध्यक्ष, तरी सगळे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये वारकरी सहभागी झालेले आहेत। आणि मोठी परंपरा असलेली निळोबारायांची दिंडी आता पंढरीच्या पांडुरंगाकडे प्रस्थान होते आहे। आमच्या सर्वांच्या उपस्थित होत आहे। या वर्षी सर्व शेतकरी वर्ग सुखावलेला आहे। वातावरणीय बदलल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस आणि पर्जन्यमान झालेलं आहे, त्यामुळे अनेक लोक वारकरी संप्रदायामध्ये सहभागी झाले। राज्य सरकार देखील सरकारच्या वतीने मंत्री उपस्थित आहेत, मी उपस्थित आहे, आमदार उपस्थित आहेत, राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री मोठ्या प्रमाणामध्ये कुठलीही वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही असे प्रशासनाला सक्त आदेश देखील दिलेले आहेत। त्यामुळं ही संस्कार आणि ही संस्कृती महाराष्ट्राची हजारो वर्षाची परंपरा राज्य सरकारने आता त्याला मोठ्या प्रमाणात समर्थन दिले। पूर्वीच्या कालखंडामध्ये एकादशीला मुख्यमंत्री महापूजेला जायचे, पण अलीकडच्या कालखंडात मुख्यमंत्री वाळवंटात जाऊन वारकऱ्यांची व्यवस्था बघायला जातात। हा झालेला बदल आणि वातावरणातला बदल, लोकांचा एकत्रित या गोष्टीला होत असलेलं समर्थन हे आपल्याला पाहायला मिळते। पाहिलं असं की आपण उत्साहाच्या वातावरणात शेजारी बघा, हे पाणी नाल्याचं नाहीये, हे पाणी कॅनलचं नाहीये, हे पाणी पावसाचं वाहत आहे, असा बदल झाला। त्यामुळे दिवसेंदिवस वारकरी संप्रदायामुळे लोकांची श्रद्धा वाढताना दिसते। कृषी मंत्री देखील आपल्यासोबत आहेत, भगवी पताका घेऊन देखील या वारीमध्ये सहभागी झालेला आहे। काय सांगाल, आज तुम्ही दिंडीमध्ये सहभागी झालेला आहात। सालाबादप्रमाणे याही वर्षी निळोबारायांची पालखीचं प्रस्थान या ठिकाणी होत आहे आणि विधान परिषदेचे सभापती सन्माननीय राम शिंदे साहेब, त्याचप्रमाणे या तालुक्याचे आमदार काशीनाथ दाते सर आणि त्या ट्रस्टचे अध्यक्ष अशोक सावंत यांच्या आणि अनेक वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या दिंडीचा प्रस्थान पंढरपुराकडे होत आहे। यासाठी शासनाने ज्या ज्या सुविधा दिल्या आहेत त्या सर्व सुविधांचा योग्य नियोजन करण्याचं काम माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर दिलेलं आहे। मला खात्री आणि विश्वास आहे, अत्यंत आनंदाच्या आणि उत्साहाच्या भरामध्ये ही दिंडी आमची या ठिकाणी पंढरपूरला निश्चितपणे जाईल आणि विठ्ठलाचं दर्शन घेऊन समाधानाने या ठिकाणी परत येईल। नक्कीच मोठ्या उत्साहामध्ये निळोबारायांची दिंडी जी आहे त्या पंढरपूरच्या दिशेने निघलेला आहे। या ठिकाणी राम शिंदे असतील किंवा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे देखील या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहे। त्यावर कसं पुन्हा मराठी अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।